महाराष्ट्र वन विभाग पदभरती 2024 बद्दल अतिशय आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे। महाराष्ट्र वन विभागामधील वनरक्षक या पदासाठी मागच्याच वर्षी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, ज्याच्यामध्ये 2138 पदं होती। जी जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये वनरक्षक हे गटकचं पद असतं, ज्यामध्ये 21,700 ते 69,100 इतका पगार असतो, प्लस सर्व भत्ते तुम्हाला या पदासाठी असतात 7व्या वेतन आयोगानुसार। या पदासाठी तुम्ही 12वी पासवरती फक्त अप्लाय करू शकतात। तुम्ही जर अनुसूचित जमातीमधून असाल तर 10वी पासवरती अर्ज करता येतो, माजी सैनिक असाल तर 10वी पासवरती अर्ज करता येतो। नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य जर तुम्ही असाल तरी देखील तुम्हाला या पदासाठी 10वी पासवरती अप्लाय करू शकता तुम्ही। तर ही याची पात्रता असते। तर आता 2024 साठी या पदासाठी अजून जाहिरात येऊ शकते, त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे। आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, या पदासाठी तुमची उंची देखील मागितली जाते, ज्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांना 163 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते। त्याचसोबत अनुसूचित जमातीमधील जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्हाला या ठिकाणी कन्सेशन आहे उंचीमध्ये, ज्यामध्ये पुरुषांना 152.5 आणि महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर इतकी उंची या ठिकाणी मागितली जाते। बाकीचे देखील शारीरिक क्षमता चाचण्या वगैरे ते होतात, तुमची रनिंग होते, वॉकिंग टेस्ट होते, त्याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी मी सांगणार आहे। कशा पद्धतीने परीक्षा होती, त्याचा अभ्यासक्रम काय असतो तेही पाहायला भेटणार आहे। मागच्या वेळेस तुमची परीक्षा जी घेण्यात आली होती 2023 ची, ती TCS कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती। तर बघा, आता वनरक्षक पदभरतीबद्दलचं एक माहिती अधिकारामध्ये माहिती आलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी माहिती भेटलेली की किती पदं रिक्त आहेत, त्याची जाहिरात किती पदांची येऊ शकते त्याच्याबद्दलची तीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, 2024 मध्ये ही जाहिरात का येऊ शकते, त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती असेल तर नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, ज्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की राज्यामध्ये 1.5 लाख कर्मचारी पदभरती घेतली जावी, ज्याच्यामध्ये 100 दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम आखला जाणार आहे आणि प्रत्येक विभागालाही आदेश दिलेत। मग ज्याच्यामध्ये वन विभागाची देखील पदभरती याच्यामध्ये असू शकते, जी की 1.5 लाख पदभरती केली जाणार आहे। त्याच्यामध्ये वन विभागाचा देखील समावेश असू शकतो, ज्यामध्ये वनरक्षक हे देखील पद असू शकतं। आता बघा, मागच्या वेळी जी जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये या ठिकाणी अकाउंटंट लेखपालचं पद होतं, सर्व्हेवरचं पद होतं, फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षकचं पद होतं, स्टेनोची पदं होती, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, सीनियर इंजिनियरची देखील पदं या ठिकाणी होती, स्टॅटिकल असिस्टंटची देखील पदं याच्यामध्ये भरली गेलेली होती। तर ह्या जवळपास 3 ते 4 केडरच्या जाहिराती आलेल्या होत्या, जे की 75,000 पदांची जी मेगा भरती जाहीर केली होती त्याच्यामध्ये। तर यावेळेस मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक पदभरतीमध्ये नेमक्या मग किती जागा असू शकतात त्याची माहिती एका माहिती अधिकारामध्ये या ठिकाणी आलेली आहे, जी की मित्रांनो या ठिकाणी सप्टेंबर 2024 पर्यंत आतापर्यंत किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती आपल्याला पाहायला भेटेल। तर बघा, याची जाहिरात या ठिकाणी 100% आपल्याला माहिती असेल येणारच आहे 2024 मध्ये देखील वनरक्षक या पदाची। तर त्यानुसार तुम्हाला बघा कुठल्या वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती फक्त इथं पाहायला भेटेल। याच्यामध्ये ॲक्च्युअल जाहिरात कधी येईल त्याची डेट दिलेली नाही, परंतु 2024 मध्ये 100% तुमची जाहिरात येऊन जाईल। ज्याच्यामध्ये बघा, पहिलं वनवृत्त आहे चंद्रपूर, ज्याच्यामध्ये टोटल 48 जागा रिक्त आहेत। त्यानंतर बघा, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहेत, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहेत, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहेत, यवतमाळमध्ये पाहिलं तर आपण 68 जागा रिक्त आहेत। त्यानंतर पुणे वनवृत्तामध्ये मित्रांनो या ठिकाणी 16 जागा रिक्त आहेत, धुळ्यामध्ये जर बघितलं तर 218 जागा रिक्त आहेत, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहेत, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी देखील पाहू शकतो तुम्ही 50 जागा रिक्त आहेत, ठाणेमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर 291 जागा रिक्त आहेत आणि कोल्हापूर वनवृत्तासाठी 29 जागा रिक्त आहेत। तर ठाणे वनवृत्तामध्ये सर्वात जास्त 291 जागा या ठिकाणी रिक्त तुम्हाला पाहायला भेटतील। अशा मिळून टोटल 1358 जागा सध्या रिक्त आहेत वनरक्षक या पदासाठीच्या, 1358 जागा। तर हे सप्टेंबर महिन्यापर्यंतची माहिती या ठिकाणी माहिती अधिकारात दिली गेलेली आहे, परंतु डिसेंबर 2024 पर्यंतच्या जागा अजून या ठिकाणी वाढू शकतात रिक्त जागा। तर सध्या 1358 जागा वनरक्षक पदाच्या एका पदाच्या रिक्त आहेत। आता मागच्या वर्षी जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात आलेली होती। तर यावेळेस जाहिरात मित्रांनो या ठिकाणी जवळपास 1600 पदांपर्यंतची येऊ शकते। सध्या 1358 जागा रिक्त आहेत, त्यामध्ये अजून डिसेंबरपर्यंतच्या जागा ॲड होऊ शकतात। हे सप्टेंबरपर्यंतच्या जागा रिक्त आहेत, त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्याच्या अजून जागा त्यामध्ये ॲड होऊ शकतात आणि 2025 मध्ये ही जाहिरात आपल्याला आलेली पाहायला भेटू शकते जानेवारीनंतर, कारण की तसे आदेश या ठिकाणी दिले गेलेले आहेत। 1.5 लाख पदांची पदभरती, शासकीय पदभरती जी आहे ती केली जाणार आहे। प्रत्येक विभागाने 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तर बघा, आता वनरक्षक या पदाची पात्रता
पात्रता देखील व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. मग या पदाची निवड प्रक्रिया कशी केली जाते याच्यामध्ये मित्रांनो, अगोदर तुमची या ठिकाणी रनिंग घेतली जाते, उंची वगैरे मोजली जाते. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा देखील घेतली जाते, ज्याच्यामध्ये पहा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असतात, जे की 10वीच्या बेसवरती तुम्हाला या ठिकाणी याचा दर्जा असतो. ऑनलाईन मागच्या वेळेस TCS कंपनीमार्फत परीक्षा झालेली होती. परीक्षेचा कालावधी 2 तासच असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण घेणं या ठिकाणी गरजेचं असतं. त्याच्यानंतर मग तुमची पुढची चाचणी वगैरे केली जाते, ज्याच्यामध्ये पहा तुमची रनिंग असते 5 किलोमीटर पुरुष उमेदवारांना, जी की 80 गुणांची असते. त्यानंतर महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग या ठिकाणी 80 गुणांसाठी ठेवण्यात येते. त्याच्यानंतर मग तुमची या ठिकाणी वॉकिंग टेस्ट देखील घेतली जाते. ती पूर्ण केल्यानंतर मग फायनल तुमचे या ठिकाणी रिझल्ट लागतात. जसे की पाहू शकता या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती तुम्हाला 2023चे सर्व रिझल्ट इथं पाहायला भेटतील. जसं की फॉरेस्ट गार्ड पाहू शकता या ठिकाणी, रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन, प्रत्येक या ठिकाणी वनवृत्ताचे रिझल्ट इथं तुम्हाला पाहता येतील. तर याबद्दल जशी आता जाहिरातीबद्दलची पुढची नवीन अपडेट येईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून या नवीन जाहिरातीबद्दलचं जे पण अपडेट येईल ते वेळोवेळी पाहायला भेटेल. सध्या फक्त माहिती अधिकारामध्ये जी माहिती आपण इतरत्र प्रत्येक ठिकाणी पाहिलेली असेल, जे की ते परिपत्रक आलेलं आहे त्याची माहिती आपण बघितलेली की किती जागा रिक्त आहेत सप्टेंबर 2024 पर्यंत, ती माहिती आपल्याला भेटलेली आहे. जाहिरात देखील लवकरच याची प्रसिद्ध होईल, त्याची जशी अपडेट येईल तशी वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.